कसं टाकायची वरण बेलन फुलून का तशी होते चिटकून बसते मग त्यात आणि खमंग लागते त्या कसकशी तळली दोन्ही बाजून लावायची का लागते आणि का होती. मी तळेल तेल ठेवतो. नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज आम्ही दोघी सासासुनांनी ठरवलेलं की आज आखाड तळूया आपण म्हणून. तर त्यासाठी ना आम्हाला कापण्या आणि तिखटा मिठाच्या पुऱ्या बनवायच्या होत्या. तसं तर गावाकडे धपाटे बनवतात, पण आम्ही तिखटा मिठाच्या पुऱ्या बनवणार होतो. आता आधी म्हणलं सगळ्यात आधी कापण्याचं मळून घ्यावं, कापण्या करून झाल्यानंतर मग पुऱ्यांचं बनवावं. राधा कशी शांत राहते त्याच्या बेतावरती. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ टाकलं होतं, सुंठ, बडीशेप, वेलची पावडर आणि जायफळ एक टाकलं होतं. तर हे सगळं बारीक हात चाळून घेतलं त्या पिठामध्ये. ह्याच्याशिवाय ना मजा येत नाही कापण्या खायला. आणि इकडे गूळ आणि पाणी उकळून घेतलं होतं आणि ते थंड झाल्यानंतर मळायचं. पण जरा थोडं कोमट होतं ना, म्हणून मी ते सांडशीनं पकडलं होतं. तर थोडंसं थंड झालं की आता गूळ किती घ्यायचा किंवा किती पीठ घ्यायचं ह्याचं तुमच्या अंदाजाने घेऊ शकता तुम्ही. कुणाला गोड लागतं, कुणाला सपक जास्त आवडतं. आणि आपला हा गूळ आहे तो काळा गूळ आहे, त्यामुळे आपल्या कापण्या पण थोड्याशा जास्त चॉकलेटी होतील. आता इकडे सगळी तयारी किचनमध्ये केली, पण सिरियलचा टाईम झालं होतं ना आमच्या दोघींच्या, त्यामुळे म्हटलं आत्याला इथंच टी व्ही बघत मळूया. तर मी बाहेरच सगळं घेऊन आले होते. मग आत्याने तोपर्यंत पीठ मळून घेतलं. आत्या म्हणलं मी लाटून देते, तू तळून घे, म्हणजे दोन्ही काम होतील. सिरियल बघायची होती, राधाकडे लक्ष द्यायचं पण होते आणि कापण्या करायच्या पण होते. आखाड तळायचं म्हणलं तर मला माझ्या लहानपणीच्या तर खूप आठवणी होते की आमच्या घरी पण भरपूर आखाड तळला जायचा. आणि म्हणूनच मी आत्यांच्या सासूबाईच्या आठवणी विचारत काय होते. धपाटे असले पहिले जुन्या टाईपचं थापून करणार धपाटे. आता पहिले तुमची सासूबाई होतं, तुमच्या आत्या होत्या, तेव्हा करत असाल तुम्ही आखाड. आकाड तळाय जाईल. हां आकाड लागला का धपाटे कापण्या ते असे ते धपाट्याच्या पिठाचं गोल त्याला म्हणायची काटखुडगुळे. होय. पोळ्याला बी करते ते काय पोळ्याला बी असंच करायचं. बैलांच्या शिंगात अडकवायला, अडकावायला, गायांचे ते शिंग राहते हां त्याला अडकावायला पीठ करायचं. कसं असं मळत असते. आता सारखं नसेल ना, आता आपण काय रोज काय ना काय असते. रोज काही ना काही असतंय. आता देश असं करत नाही. तेलकट आहे काय गावाकडे करतात अजून पण इथं काय ठिकाणी करतात, काय ठिकाणी नाही करत. आहे ना, म्हणजे आपल्याकडून म्हणते ती तेलकट आहे. पण आजकाल निघाले हां तेलकट खाल्लं का वजन वाढते असं होतंय. होतेच तसं. पण पहिले कसं लोकांना रानात कामं पण असायचं ना, ते जिरायचं सगळं. आता बसून सगळं काम आज सिटीतल्या लोकांचं तर त्यामुळे आवर्जून. पण हे आपण नाही करायला गेलं तर हे बुडूनच जायचं परत असं. म्हणजे आता आयुष्य बायकोला हे काय कळायचं, काय आखाड तळायचं काय तळायचं. ती म्हणा कसला असतो आखाड तळायचं तुमचं आहे ना. आपण आपलं करायचं जेवढे दिवस काय करायचं. कसं टाकायची वरण बेलन फुलून का तशी होते चिटकून बसते मग त्यात आणि खमंग लागते त्या कसकशी. तळली दोन्ही बाजून लावायची का लागते आणि का होती. मी तळेल तेल ठेवतो. किती उभारून पाय ऋतून बघते. आता इथं ना राधा यांच्या मांडीवर झोपलेली. राधाला दिसत होतं आमचं काहीतरी काम चाललंय, पण राधाला आडवं झोपायचं नव्हतं. मला उभंच घ्यायसाठी ती रडत होती. जेव्हा तिला असं उभं घेतलं की मग टुकू मात्र सगळीकडे बघत होती. आणि तुम्ही बऱ्याच कमेंट केलं की राधाने मान पकडली का, तर राधाने चांगली मान पकडली. आता ना एकदा दोनदा ती पालती पण झाली होती. आणि एवढ्या 2-4 दिवसामध्ये ना ती चांगली पालती होईल आणि मान पण चांगली पकडली. पण मात्र आडवं झोपायला तिला खूप बोर होते. तिला असं वाटतं की तिला घेऊन फिरावं, नाही तर उभं तर घ्या मला, असं असते.
हे राहतो. आता मी जेव्हा कामात असते ना तेव्हा आत्याच्या आणि राधूच्या मात्र खूप गप्पा असतात. असं म्हणतात बोलणारं माणूस सोबत असलं ना तर मुलं लवकर बोलायला शिकतात. तसंच राधा लवकर रिस्पॉन्स करते. म्हणजे आपण काय बोललं ना आपलं बोलायला बघते ती. आत्या तिकडून लाटून देत होत्या तोपर्यंत ना आत मी कढई ठेवली होती तेल तापायसाठी. तर आता तुम्ही बरेच कमेंट केलं ही बिडाची कढई आहे का आणि ही गंजत नाही का. तर ही गंजत नाही म्हणजे ओली ठेवायची नाही. धुतल्यानंतर ते पालते घालून ठेवते. मग चांगली सुकली की मगच आत ठेवते. ओली राहिली की गंजते लगेच. आणि बिडामध्ये खाण्याचे फायदे भरपूर आहेत आणि एवढी छोटी घेतली अशी एका ताईने कमेंट केली ती मला. खरं तर ही छोटी म्हणजे टिफिनच्या भाज्या वगैरे थोड्या असतात आणि माझ्याकडे बाकीची मोठी भांडी त्याच्यामध्ये असं कधी कधी लागतं खाली आणि ही कढई जाड आहे ना तर छोट्या थोड्या भाज्या पण छान खमंग होतात ह्याच्यामध्ये. आता सगळ्यात आधी देवाला बाजूला काढून ठेवले आणि त्याच्यानंतर आत्याला टेस्ट करायला दिली होती मी. कारण गोड कमी जास्त आत्ती सांगतील म्हणून. छान झाले. जाडी उडे बसतात. जाडी उडी तळ गेले तळ गेले बघ कसं वाटतं. बारीक असं टळव थोडं आत ना गरम आहे गरम आहे असल्यामुळे लागत असतं. खायचं तुला कापडे खायची खाणार का पुढच्या वर्षी खायची घे नाही का पुढच्या वर्षी द्या मला काय बनवलं मम्मा आईचं. आता इथं ना मी आत्यानं टेस्ट करायला दिलं त्या म्हणजे माझ्याकडनं अशा कापण्यानं मला जास्त लालसर वाटत होत्या आणि कमी तळल्या तर आतनं कच्च्या वाटत होत्या. मग काळा गुळ असल्यामुळं त्या जास्त लालसर वाटत होत्या आणि बाकी मग मीडियम गॅसवरतीच मी तळल्या होत्या. तर कापण्यात चवीला म्हणजे गोड वगैरे सगळं मापात झालं होतं. माझी कसायची मिठाई कापण्या म्हणते त्याला मिठाई नाही ती कापणे म्हणजे म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवते हेल्दी असते म्हणजे आईसाठी बनवतात आई पोट भरून खाता. राधा कशी ओरडायला येते तुम्ही हेल्प करणार. बर थांब मी एवढं लाटते मग तुला लाटायला देते. याला काय म्हणते ती कस कस म्हणते ती गव कस 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 हे काय हे धर खायला काढले पण चांगलं लागते खमंगा. हे कापायचं नाही अजून मी कापून देऊ का मी कापून देऊ ना? शिका. मी पण मुश्किल आहे कापायला लय मुश्किल आहे. गोळा होते. तसं मला येत. अच्छा हे बघा त्याच्यात ना आल्या निघल्यात. होय आले पिठाची बनवले नाही काय ही आले होय आले आता नाच बनवले. नाही आले. हा
आता कापण्या थोडासा राहिलेला, शेवटची एक चपाती फक्त लाटायची राहिली होती. तोपर्यंत म्हणलं इकडं तिखट मिठाच्या पुऱ्या बनवायच्या, त्याची तयारी करून घ्याव्या. त्यात लसूण, हिरवी मिरची, जिरे टाकले त्याच्यामध्ये. कोथिंबीर पण नंतर घेतली. तोपर्यंत इथं ओवा टाकला. तर इथं गव्हाचं पीठ आणि थोडं 2-3 चमचे बेसन टाकले, मीठ टाकलं आणि ओवा टाकला आणि हे जे वाटण केले ना, तर ते वाटण टाकून हळद टाकली थोडी आणि हे सगळं मळून घेतलं. तोपर्यंत आयुषच्या हातून इकडं हे पडली पिशवी ती आणि त्याचं पीठ सांडलं. आणि आपण सांडले म्हणून जबाबदारीने त्याचं भरायचं पण चालू होतं. ह्याच्यामध्ये मी कडलेलं तेल जे होतं ना, ते 2 चमचे टाकलं आणि त्याच्यानंतर मग हे पीठ मळून घेतलं. शेवटच्या काही कापण्यात तळतळतच हे पीठ पण मळून घेतलं. तोपर्यंत आपल्या राधा मॅडमचा पण गोंधळ सुरू झालेला, त्यामुळं आत्याने घेऊन बसल्या होत्या तिला. मग म्हटलं आत्यानं तुम्ही हिला घेऊन बसा, तोपर्यंत मी इकडं पुऱ्या उरकून घेते. याचं ना ह्या पिशवीत पीठ भरलेलं, तर बॉलसारखं कॅच कॅच खेळायचं चालू होतं आणि कॅच कॅच खेळता खेळता ही पिशवी पडली खाली आणि हे पीठ सांडलं. आता त्याला वाटलं मी रागवल म्हणून त्याचं भरायचं चाललंय. आता तोपर्यंत इथं मी एक मोठी चपाती लाटून घेतली आणि त्याच्यावर वाटीच्या साईजने एकसारख्या अशा पुऱ्या बनवून घेतल्या होत्या. आता हे करत करत थोड्याशा गप्पा सांगते की बऱ्याच वेळ कमेंट करता की तू केसांसाठी काय यूज करते. तर केसांसाठी खरं तर आपल्या खाण्यापिण्यावरच डिपेंड असतं सगळं. झोप किती घेतो, ट्रेस किती घेतो त्याच्यावरती. आणि दुसरं म्हणजे वरून प्रमोशनला ना रोजमेरी वॉटर आलं होतं, मग ते मी यूज करून बघितलं तर मला त्याचा इफेक्ट चांगला वाटला. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच ताईंनी त्या प्रमोशनच्या व्हिडिओ खालीच कमेंट केली की नाही ताई आम्ही पण वापरतो, हे चांगलं आहे. मग त्यांनी वापरल्यामुळे मी अजून विश्वासाने वापरत होते. तर मला त्याचा पण रिझल्ट दिसतो. त्यामुळं म्हणजे प्रमोशनला बरेच प्रोडक्ट येतात, पण बऱ्यापैकी आम्ही ते यूज पण करत असतो. रिव्ह्यू चांगला असेल तर तुमच्यासोबत शेअर होतं, नाही तर नाही होत. चल आता काही गप्पा मारत मारत माझं काम तर झाले, पण किचन कट्टा तेलकट झाला होता. आता खूप वेळ झाला आहे, पण असंच आळस करून जर झोपायला गेलो तर सकाळी चिकट चिकट लागेल. त्यापेक्षा म्हणलं पटकन घासून घ्यावं. त्यामुळे मग इथं मी घासायला लागली. तेलकट असल्यामुळे मग आवर्जूनच घासायला लागते. आता एक ताई म्हणलेली ना की शेगडी घासली की गंजते लगेच, म्हणून मी बंद केलं ते घासायचं. पण आज जरा जास्तच तेलकट झालं होतं, दूध पण उतू गेलं होतं. त्यामुळे म्हणलं घासून ठेवावी, सकाळी काय चिकट चिकट वाटणार नाही. आणि वातावरण असं असल्यामुळे जास्त चिकट वाटतं. आणि सकाळी उठले कसं चकचकीत आणि फ्रेश दिसेल. आणि तोपर्यंत राधा मॅडमचा आपला गोंधळ चालू झाला होता, कारण भुकेचं टाईम झालं होतं. मग म्हटलं तोपर्यंत आत्या घेऊन बसल्या होत्या. जर आत्या नसत्या ना तर एवढा सगळा घाट मला काही घालता आला नसतं बरं का, कारण दमायला होतंच पूर्ण वेळ बघून. आणि सोबत आत्या आहे सोबत, मग एकमेकीच्या नादानं आम्ही हे करतोय. तर आत्या गेल्यानंतर माझं कसं होईल ते मी हळूहळू ब्लॉग शूट करायला तर जमते का नाही ते पण माहीत नाही आपल्याला, पण आपण पॉझिटिव्ह राहायचं. मला ना माझ्या आयुष्यात एक गोष्ट कळली की अफर्मेशन खूप महत्त्वाचे आहेत. निगेटिव्ह बोलायचंच नाही, सगळं पॉझिटिव्हली घ्यायचं, मग आपल्या लाईफमध्ये सगळं पॉझिटिव्ह होते. आणि त्याचा मी बघितला आहे, पण असर पण बघितला आहे की पॉझिटिव्ह अफर्मेशनचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. जर आपण रोजच रडत बसलो ना तर आपल्या लाईफमध्ये तसलं रडक्याच गोष्टी घडत राहतात. त्यामुळे मस्त पॉझिटिव्ह राहायचं आणि आपल्याला जे भेटले नाही त्यात समाधानी राहायचं, कुणाशी तुलना करायला जायचं नाही अजिबात. आता इथं संध्याकाळच्या 11:30 वाजलेत, सगळी सोसायटी शांत झाली. चला आता आजचा ब्लॉग इथंच थांबूया. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. जसं मला जमल तसे हळूहळू ब्लॉग शेअर करते. पण आजचा कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. सगळी कामं तर झाली, झोप तर खूप आले, पण आपल्या मॅडम काय अजून झोपलेल्या नाही आहेत. आता मॅडमचा टाईम झाल्यानंतर झोपतील, मग मला झोपायला भेटेल. आणि असं काही नाही की राधा रडत नाही कंटिन्यू बरं का, जरी 2-2:30 वाजले झोपायला, ती हसत बसते, खेळत बसते, पण समोर मी पाहिजे. जर आपण दिसणं झालं ना मग तर रडायला अजून चालू करते. त्यामुळे मॅडमची अजून झोप झाली नाही, झोप लागली नाही मॅडमला, खेळत बसलेत मॅडम. आता मागे ना मी ब्लॉगचा एंड तर केला होता, पण माझा दिवसाचा एंड काय अजून झाला नव्हता. राधा, ए राधू, कशा शांत होते ग, आवाज ऐकते. काय करते तू, झोप ये ना तुला, झोप. आग मम्माला पण झोपायचंय, झोप. घेऊ मी राधाला, घेऊ तुला. हा अशाच गप्पा मारत जातो.
राधा काय आता झोपत नाही. चला आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.